आतापर्यंतच्या हयातीमध्ये मी कुठे अडखळलो नव्हतो. आतापर्यंतच्या हयातीमध्ये मी कुठे अडखळलो नव्हतो. ना मी कोणाचा विचार ना कोणाच विचारत होतो. एक सुरेख दिवस होता. एक सुरेख असा दिवस होता. नेहमीप्रमाणेच मी हिंडायला गेलो. वाटेवरच कुमारिकांचा चमू होता. थेट डायरेक्ट वाटेवरच कुमारिकांचा चमू होता. मी त्यातीलच एकीला पाहू लागलो. पाहता पाहता नजरांची देवाणघेवाण झाली. पाहता पाहता नजरांची देवाणघेवाण झाली. जणू ती माझ्या स्वप्नातील राणीच झाली. पाहता पाहता नजरांची देवाणघेवाण झाली. जणू ती माझ्या स्वप्नातील राणीच झाली. ती उगाच जराच हसली. उगाच जराच हसली. ती माझ्या लगे काळजातच येऊन बसली. त्या थोड्या वेळातच मी खूप काही विचार केलो. मी माझ्या हृदयात जागाच काय, अख्खच्या अख्खं हृदयच तिच्या नावी केलं. तर पुढे मी तिच्या समोर असूनही नजरांचा मारा माझ्याकडे नव्हता. मग मीच मागे वळून पाहिलो तर काय, तिचा स्नेहक माझ्या मागेच थांबला होता. कुणाला कळो वा न कळो कळले मला हा काय प्रकार होता. तरीही मनाने माझ्या हळूच सांगितले की बाबा रे, हा तर फक्त गोड गैरसमज होता. धन्यवाद.